नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वीचा स्कॉलरशिपचा हा जो काही इंग्रजी पेपर आहे तो सोडवणार आहोत. तर पहा प्रश्न काय आहे. सुनील सेज अशोक आय फॉरगॉट टू ब्रिंग युअर नोटबुक सॉरी. अशोक सेज वेलकम. अशोक्स रिस्पॉन्स इज इनकरेक्ट. चूज करेक्ट रिस्पॉन्स फ्रॉम द फॉलोइंग. तर पहा हे इनकरेक्ट आहे. हो, कारण कोणी जर आपलं सॉरी म्हटलं तर आपण वेलकम म्हणतो का? नाही. हाऊ फनी, वाव, आय डोंट माइंड का नेवर माइंड. तर पहा कोणतं रिस्पॉन्स इथे योग्य असणार आहे? नेवर माइंड. म्हणून आपल्याला 4 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन विद्यार्थ्यांनो, पिक आउट द इनकरेक्ट पेअर म्हणले. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचं आहे. काऊ, यंग वन, काफ. पहा ॲनिमल्स आणि त्यांचे यंग वन्स दिलेत. काऊच्या यंग वनला काफ म्हणतात, हे करेक्ट आहे. डॉग, पपी करेक्ट आहे. हॉर्स, फॉन, तर पहा हे आहे रॉंग. लॉयनच्या यंग वनला कब म्हणतात, हे देखील करेक्ट आहे. हॉर्सच्या यंग वनला फॉन म्हणत नाहीत तर फोल म्हणतात किंवा कोल्ट म्हणतात. आणि फॉन हे कोणाचं यंग वन आहे? डिअरचं. म्हणून आपल्याला ॲनिमल्स आणि त्यांचे यंग वन्स हे चांगल्या पद्धतीनं पाठ करायचे आहे. त्यातून 3 नंबरचा पर्याय तर इनकरेक्ट आहे, त्याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणले. सप्टेंबर इज द डॅश मंथ ऑफ द कॅलेंडर इयर. तर पहा इथे आपल्याला ऑर्डिनल नंबर सांगायचे आहे. सप्टेंबर हा काय आहे? 9वा महिना आहे. परंतु ऑर्डिनलमध्ये कसं म्हणतात? 9th 9 तर इथे येणार नाही, कारण हे आहेत कार्डिनल नंबर्स आहेत. मग इथे करेक्ट ऑर्डिनल नंबर आहे 9th. ही आहे कडची करेक्ट स्पेलिंग. 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर रिडल सॉल्व करायचं तुम्हाला. आय हॅव विंग्स, आय ले एग्ज, आय लिव्ह इन द पॉन्ड, आय क्वॅक, हू एम आय. मग पहा आय क्वॅक हे साऊंड दिलं आहे, याच्यावरूनच आपल्याला कळतं की हे डक आहे. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. डकच्या साऊंडला क्वॅक म्हणतात. नेक्स्ट पहा, चूज द डिफरंट प्रोनाऊन्सिएशन ऑफ वोवेल यू फ्रॉम द वर्ड्स गिवन बिलो. म्हणजे पहा प्रोनाऊन्सिएशन आपल्याला कुठे यूज वेगळ्या पद्धतीनं आलं आहे ते सांगायचं आहे. दोन्ही आपल्याला वेगळा निवडायचं आहे. बस, बकेट, बुल, बंच. तर पहा यूचा इथे साऊंड ऊ असा आलेला आहे, म्हणजे या ठिकाणीच आपल्याला गोल करायचं आहे. 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा चूज द करेक्ट पेअर इन द डायग्राम दॅट मॅचेस टू द नेम. पहा हे रेक्टँगल आहे का? नाही आहे. तर स्क्वेअर आहे. हे स्क्वेअर आहे का? नाही. हे ट्रायंगल याला म्हणू शकत नाही आपण, कारण हे काय आहे विद्यार्थ्यांनो? हे कोन आहे, शंकू. सिलेंडर, तर पहा हे आहे करेक्ट. डायग्राम करेक्ट आहे आणि नाव देखील करेक्ट आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच पंक्च्युएशन मार्क विल बी यूज्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. लेट मी हॅव अ सेकंड चान्स प्लीज. लेट मी हॅव अ सेकंड चान्स प्लीज असं म्हणलेलं आहे. मग इथे पहा काय असायला हवं? एक्सक्लेमेशन मार्क, कॉमा, क्वेश्चन मार्क का फुल स्टॉप. तर पहा तो म्हणत आहे प्लीज, म्हणजे इथे एक्सक्लेमेशन मार्क असायला हवं. म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे म्हणून. त्यानंतर चूज द रॉंग पेअर ऑफ होमोफोन्स म्हणलेलं आहे. मग पहा पीस, पीस, पहा या दोघं काय तर पहा हे दोन्ही काय योग्य होमोफोन्स, कारण पहा यांचा उच्चार सारखा आहे परंतु स्पेलिंग आणि अर्थ वेगळा आहे. नाईट, नाईट उच्चार सारखा. हेअर, हिअर, तर पहा इथे उच्चार वेगळा आहे. ज्यावेळेस उच्चार वेगळा असेल त्यांना आपण होमोफोन्स म्हणू शकत नाही. लूज, लूज, तर हे दोन्ही देखील काय आहेत? होमोफोन्सचे पेअर, म्हणजे हेच इथे रॉंग पेअर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. चूज द वर्ड दॅट इज नॉट मिनिंगफुल वर्ड फ्रॉम द स्पेलिंग समथिंग. समथिंगपासून तयार न होणारा आपलं वर्ड इथे ऑप्शनमधून सांगायचं आहे. सम होतो, थिन देखील होतं. हिंग, तर पहा हे होणार नाही, थिंग होणार आहे, म्हणजे हे इथे रॉंग आहे वर्ड. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द फॉलोइंग सेंटेन्स म्हटलं. अंबिकाज फादर इज अ ग्रेट पोएट. तर पहा कोणतं पंक्च्युएशन मार्क इथे राहिलेलं आहे? फुल स्टॉप तर दिलेलं आहे. अंबिकाज फादर इज अ ग्रेट पोएट. मग पहा इथे काय असायला हवं? ॲपॉस्ट्रॉफी. पी कॅपिटल असायला पाहिजे का? नाही. पी इथे कॅपिटल असणं इथे काही गरज नाही आहे, कारण पी पोएट काय आहे? पोएट हा कॉमन नाऊन आहे. कॉमन नाऊन आपण कॅपिटल काढत नाही, तर प्रॉपर नाऊनचे फर्स्ट लेटर आपण ऑलवेज कॅपिटल काढतो. ॲपॉस्ट्रॉफी बिफोर यस इन द वर्ड अंबिकाज, तर हे आहे करेक्ट. कॉमा आफ्टर फादर हे नाही येणार. एक्सक्लेमेशन मार्क आफ्टर ग्रेट नाही. म्हणून आपल्या 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचे. यूज करेक्ट ॲडजेक्टिव्ह. तर पहा ॲडजेक्टिव्ह आपल्याला सांगायचं आहे. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण, नावाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द. द रॉक इज अ हेवी बट फिदर इज अ फाईन, लाईट, बिग का हार्ड. तर पहा हेवीच्या ऑपोजिट लाईट आणि फिदर हे लाईट असतं, म्हणून हे आहे त्याचं सुटेबल ॲडजेक्टिव्ह. म्हणून 2 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. सिलेक्ट करेक्ट प्रिपोजिशन टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणलेलं आहे. प्रिपोजिशन शब्दयोगी हवे आपल्याला सांगायचे आहे. अर्णव इज सिटिंग डॅश गौरव अँड प्रणव. नेक्स्ट टू ॲट का बिटवीन. गौरव इज सिटिंग बिटवीन गौरव. तर पहा अर्णव इज सिटिंग बिटवीन गौरव अँड प्रणव. का नेक्स्ट टू गौरव अँड प्रणव. टू
काय ॲट पहा काय येणार आहे, अर्णव हा बसलेला आहे दोघांच्या मध्ये म्हणून आपल्याला बिटवीन यूज करायचं आहे. अर्णव इज सिटिंग बिटवीन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सिलेक्ट द करेक्ट प्रिपोजिशन टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणलेलं आहे. अर्णव इज सिटिंग डॅश गौरव अँड प्रणव. तर पहा योग्य प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी आपल्याला निवडायचं आहे. नेक्स्ट टू ॲड का बिटवीन येणार आहे. अर्णव इज सिटिंग नेक्स्ट टू गौरव अँड प्रणव. हे इथे योग्य असणार आहे कारण बिटवीन इथे येणार नाही. इन बिटवीन असेल तर ते आपण सिलेक्ट करू शकलो असतो परंतु इथे दिलं नाही म्हणून आपल्याला 1 नंबरच्या पर्यायालाच गोल करायचं आहे मुलांना. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच पंक्च्युएशन मार्क इज मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. हॅव यू सेंट हिम अ लेटर. हॅव यू सेंट हिम अ लेटर. पहा इथे क्वेश्चन विचारले म्हणून इथे आपल्याला काय द्यायचं आहे, क्वेश्चन मार्क. 4 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे. तर पहा इथे रीड द पाय चार्ट म्हणलेलं आहे केअरफुली अँड फाइंड आउट म्हणलेलं आहे फ्रॉम द अँड फाइंड आउट. नेक्स्ट क्वेश्चन पहा, रीड द पाय चार्ट केअरफुली अँड फाइंड आउट फ्रॉम द अल्टरनेटिव्ज द वर्ड विच इज नॉट फॉर्म्ड यूजिंग द लेटर्स फ्रॉम द चार्ट. मग पहा हे लेटर्स यूज करून न तयार होणारा वर्ड आपल्याला सांगायचा आहे. पहा BACK बॅक, के आहे, सी आहे, बी आहे, ए आहे. टास्क देखील होणार आहे CAKE. ई लेटर पहा इथे आहे का, नाही म्हणजे हाच इथे होणार नाही. बुश BUSH पहा इथे होणार आहे म्हणजे 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा. हा वर्ड इथे तयार होणार नाही म्हणून त्याला तुम्हाला गोल करायचा आहे. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ड टू फिल इन द ब्लँक ऑफ द फॉलोइंग. बेबीज अराउंड 206 बोन्स इन देअर बॉडी. बेबीज हॅव येणार आहे इथे. बेबीज हॅव अराउंड 206 बोन्स इन देअर बॉडी. ॲक्च्युली 206 नाही तर 300 बोन्स बेबीमध्ये असतात. अडल्ट ह्युमन बिईंगमध्ये 206 बोन्स असतात कारण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं काय होतात, हाडं हे जॉईन होतात विद्यार्थ्यांना. त्यानंतर पहा हे सायन्समध्ये तुम्ही शिकला असाल. व्हॉट इज अ वुमन डुईंग. तर पहा वुमन काय करत आहे, डान्सिंग. अगदी सिम्पल क्वेश्चन होता. नेक्स्ट पहा हा छोटासा पॅराग्राफ आपल्याला दिला आहे तो आपल्याला नीट रीड करायचा आहे आणि क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. तर पहा आता आपण क्वेश्चन घेऊया डिरेक्टली. राजूज अंकल हॅज अ डॅश नियर लोणी कल्होर. तर पहा काय होतं, फार्म. फॅक्टरी, स्टुडिओ, प्लॉट का फार्म, फार्म. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. राजूज फ्रेंड गेट ओव्हरवेल्म बाय हिज अंकल्स. ओव्हरवेल्म बाय हिज अंकल्स हॉस्पिटॅलिटी म्हणजे पाहुणचार. तर पहा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. राजू अश्युअर्स हिज अंकल दॅट ही वुड कम अगेन अँड ही डज कम. पहा कुठे दिलेलं आहे 3 नंबरच्या पर्यायामध्ये. हे आहे याचं योग्य उत्तर. त्यानंतर सिलेक्ट प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द मोटो. नॉलेज इज अ डॅश. पहा पॉवर आहे, कॉलेज आहे, टॉवर आहे का डिग्री. नॉलेज हे काय आहे देतो ना, पॉवर आहे, पॉवर. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, विच कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म विल बी करेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स. ही डॅश ॲट होम. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. वॉजंट. पहा कोणतं वॉजंट इथे करेक्ट असणार आहे. कॅपिटल तर कशाला असेल मध्यभागी, नाही. हे ॲपोस्ट्रोफी असं लास्टला येत नाही, असंही येत नाही तर हे आहे करेक्ट फॉर्म. वॉज नॉटचं जे काही कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे ते आहे वॉज N' म्हणून हे अति योग्य असणार आहे. याच पर्यायाला मुलांना तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर सांगायचं हे तर अगदी सोपं आहे जातं. ABCDच्या क्रमाने आपल्याला लेटर्स आपल्याला अरेंज करायचे असतात. मग पहा सगळ्यात आधी B येतं. या ठिकाणी दिले हे 2 पर्याय तर कॅन्सल येतात. त्यानंतर बीच्या नंतर H येतं का P येतं, H आधी येतं. त्यानंतर M, त्यानंतर P. पहा 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं मुलांना. त्यानंतर करेक्टली स्पेल्ड वर्ड आपल्याला सांगायचं. डिक्शनरीची करेक्ट स्पेलिंग पहा कोणती असणार आहे योग्य. DICTIONARY डिक्शनरी. 1 नंबरचा पर्याय बरोबर आहे. तर पहा इथे के इथे मध्यभागी येणार नाही विद्यार्थ्यांनो. E नसतं, के येणार नाही म्हणून 2 ऑप्शन तर कॅन्सल होतात. पिक आउट द अल्टरनेटिव्ह वेअर देअर इज अ मिस्टेक. कुठे मिस्टेक आहे तिथे आपल्याला तो पर्याय निवडायचा आहे म्हणजे इनकरेक्ट पेअर सांगायचं तुम्हाला. 3 फॉर्म्स ऑफ वर्ब दिले आहे V1, V2, V3. गो, वेंट, गॉन हे करेक्ट आहे. बिगिन, बिगॅन, बिगन. पहा जेव्हा आय असतं त्यानं तिथे जर V1 फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना आय असेल तर V2मध्ये ए आणि V3मध्ये यू येतं म्हणजे हे इथे चुकणार आहे आणि ING फॉर्म तर इथे येत नाही. राईट, रोट, रिटर्न हे करेक्ट आहे. सिंग, सॅंग, संग करेक्ट आहे. मग पहा कुठे रॉंग आहे. 2 नंबरच्याच पर्यायामध्ये ह्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. तर पहा IAU सिंग, सॅंग, संग असं. त्यानंतर व्हॉट विल यू से टू युअर फ्रेंड हू इज गोईंग अलॉंग विथ हिज फॅमिली ऑन केरळ टूर फॉर 2 weeks. चूज द प्रॉपर ग्रीटिंग्स. What will you say to your friend who is going along with his family on Kerala tour for 2 weeks? Choose the proper greeting म्हणलेलं आहे.
पहा, टूरला जातोय फ्रेंड तुमचा, मग तुम्ही त्याला काय म्हणाल, कोणतं इथे स्टॉक एक्सप्रेशन तुम्ही यूज कराल? ऑल इज बेस्ट, हॅपी अँड सेफ जर्नी, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे, का ऑल इज वेल? तर पहा, इथे काय म्हणू आपण, जर्नीला चाललो आहे तो म्हणून आपण हॅपी अँड सेफ जर्नी हे म्हणणं इथे योग्य असणार आहे, म्हणून तुम्हाला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. तर असा हा इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा जो काही इंग्रजीचा पेपर आहे तो सिलेबस इझी आहे विद्यार्थ्यांनो, एवढा हार्ड नाही आहे, म्हणून तुम्ही फोकस राहून तुम्ही स्टडी करायचं आहे. V1 V2 फॉर्मचं चांगलं स्टडी करायचं आहे, होमोफोन्स नीट रीडिंग करायचं आहे. त्यानंतर जे काही आर्टिकल्स, जे काही इंग्लिशचं ग्रामर तुमच्या सिलेबसमध्ये आहे, पार्ट्स ऑफ स्पीच, पंक्च्युएशन मार्क्स यांचं काळजीनं रीडिंग करायचं आहे. आणि टेन्स चांगलं तुम्ही लर्न करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनो जे काही इथे ॲनिमल्स आणि जे यंगवन्स आहेत ते चांगल्या पद्धतीनं पाठ करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क मिळतील. इंग्रजीचा विषय हा तसा सोपा आहे 5वीसाठी. 8वीसाठी थोडंसं ग्रामर पार्ट जास्त आहे. 8वीच्या स्कॉलरशिपसाठी डायरेक्ट इंग्लिश स्पीच आहे, चेंज द वॉइस आहे, डिग्री आहे, म्हणून थोडंसं 8वीला थोडं हार्डर आहे लेवल. 5वीसाठी इझी आहे, म्हणून तुम्ही चांगली स्टडी करायचे आहे आणि होपफुली तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. धन्यवाद.